नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये UDAS प्लस प्रोफाईल सर्टिफिकेशन कसं करावं हे पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्या गुगल सर्चमध्ये UDAS प्लस असं आपल्याला सर्च करावयाचं आहे। सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीची एक स्क्रीन येईल। त्यावर पहिली जी लिंक आहे UDAS प्लसची याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल। त्या ठिकाणी क्लिक केलं की या पद्धतीची स्क्रीन आपल्यासमोर असेल। त्यातील उजव्या बाजूला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स असं एक ऑप्शन असेल, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करावयाचे आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं स्क्रीन असेल। त्याच्यात आपल्याला सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन, आपल्याला ज्या राज्यासाठी लॉग इन करायचं आहे ते राज्य या ठिकाणी आपल्याला ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करावं लागणार। या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करणार आहे, कारण आमची शाळा महाराष्ट्रात आहे म्हणून। ते सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला गो असं एक ऑप्शन आपल्याला दिसणार आहे। या गो ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावयाचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण महाराष्ट्रासाठीच्या असलेला UDAS लॉग इन या पेजवर येणार आहोत। या पद्धतीची स्क्रीन आपल्यासमोर असणार आहे। यामध्ये आपल्याला UDAS प्लसचे विविध मॉड्यूल्स दिसणार आहेत, जसं प्रोफाईल, टीचर, स्टुडंट आणि युजर मॅनेजमेंट, स्कूल डिरेक्टरी। त्यापैकी आपल्याला प्रोफाईल आणि फॅसिलिटीज हे सर्टिफाय करायचं असल्यामुळे आपण प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 2025-26 याच्या समोरील लॉग इन या पेजवर क्लिक करणार आहोत। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं स्क्रीन असणार आहे, स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीज नावाची। त्यातील या चौकटीमध्ये आपल्याला आपला UDAS नंबर, हा आपला युजर ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करावयाचे आहे। लॉग इन केल्यानंतर आपलं लॉग इन पेज या पद्धतीने असेल। या ठिकाणी वेगवेगळे लॉग इन किंवा ऑप्शन्स आपल्याला दिसणार आहेत। याच पेजवर आपल्याला आपली शाळा, मुख्याध्यापकाचं नाव या सर्व बाबी दिसून येणार आहे। त्यानंतर आपल्याला वरील बाजूस स्कूल सर्टिफिकेशन फीचर इज नाव अवेलेबल असं नोटिफिकेशन दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला डाटा कॅप्चर या ऑप्शनवर क्लिक करावयाचे आहे। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या पद्धतीची स्क्रीन आपल्यासमोर असेल। चौकटीमध्ये आपल्याला शैक्षणिक वर्ष आणि इतर बाबी दिसणार आहेत। ज्या ग्रीन बाबी आहेत त्या आपल्या पूर्ण झाल्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला रेड मार्क दिसत आहे या ठिकाणी सर्टिफिकेशन हे आपलं पूर्ण असल्यामुळे रेड मार्कमध्ये दिसणार आहे। आपण आता ती प्रोसेस करणार आहोत। नंतर आपल्याला स्टेटस कॉलममध्ये जी माहिती आपण भरली कंप्लीटेड असेल तर कंप्लीटेड दिसणार आहे आणि शेवटचा कॉलम जो आहे त्या ठिकाणी नॉट सर्टिफाईड म्हणजे स्कूल सर्टिफिकेशन जे आहे ते आपलं झालेलं नाही म्हणून ते तसं दिसत आहे। मग आपण स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्टिफिकेशन बाय स्कूल नावाची एक विंडो आपल्यासमोर ओपन झालेली दिसणार आहे। त्याच्या खाली एक रेडिओ मार्क असलेली एक सूचना असणार आहे। थोडक्यात ती सूचना म्हणजे आपण सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केल्याबाबत असणार आहे। रेडिओ मार्क सिलेक्ट करावा। तो सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खालील बाजूस आपण बघू शकता स्क्रीनमध्ये आपल्याला खालील बाजूस रिमार्क हा ऑप्शन आहे। त्या रिमार्कमध्ये आपल्याला ऑल डेटा इन UDAS प्लस प्रोफाईल इज करेक्ट ॲज पर माय इन्फॉर्मेशन, म्हणजे माझ्या माहितीनुसार UDAS प्लस प्रोफाईलमध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची मी खात्री केली आहे, अशा पद्धतीचा रिमार्क त्या ठिकाणी आपल्याला नमूद करावायचा आहे। नमूद केल्यानंतर खालील बाजूस आपल्याला सर्टिफाय हे ऑप्शन दिसणार आहे। मग आपण सर्टिफाय ऑप्शनवर क्लिक करावयाचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी सूचना असलेला एक डायलॉग बॉक्स ओपन होईल। आर यू शुअर वॉन्ट टू सर्टिफाय स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटी डेटा, म्हणजे आपण खात्री केली आहे का हा डाटा सर्टिफाय करण्यासाठी। त्यानंतर एक सूचना नोट देखील असणार आहे की एकदा जर आपण ही माहिती सर्टिफाय केली तर आपल्याला रिसर्टिफाय करता येणार नाही किंवा बदल काहीही करता येणार नाही। तर आपली सर्व माहिती बरोबर आहे किंवा नसेल तर आपण कॅन्सल देखील करू शकतो या ठिकाणी, आणि बरोबर असेल तर कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करावयाचे आहे। आता आपण खात्री केली म्हणून आपण कन्फर्म या बटनावर क्लिक करूया। कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर बहुतांश जणांना या पद्धतीचा एरर अनुभवायला येत आहेत, सर्टिफिकेशन फेल्युअर, आणि काय बाबींमध्ये फेल्युरेशन आहे, काय बाबी आपल्या चुकलेल्या आहेत या ठिकाणी त्या बाबी देखील आपल्याला दिसणार आहे। तर या बाबी
करेक्ट करण्यासाठी आपल्याच युडायसच्या प्रोफाईलमध्ये व्हिजिट स्कूल डिरेक्टरी टू अपडेट या ठिकाणी जाऊन अपडेट करावं, अथवा होत नसेल तर आपल्याला BO लॉग इनचे जे एम्प्लॉई असतील त्यांच्याशी संपर्क करून ही त्रुटी दूर करावायची आहे. ती त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा या पेजवर यायचं आहे, सर्व माहिती पुन्हा भरायची आहे आणि सर्टिफायवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर BO लॉग इनशी संपर्क करून ही माहिती अपडेट केल्यानंतर ही प्रोसेस पूर्ण करावयाची आहे. सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करायची, सर्टिफायवर क्लिक करायचं. सर्व माहिती बरोबर असल्यामुळे पुन्हा आपण कन्फर्म या बटनावर क्लिक करणार आहोत. आता कन्फर्मवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर सदर माहिती सर्टिफाय झाल्याची सूचना येईल. बघूया ती पुढे. या पद्धतीने आपण बघू शकतो की आपली स्कूल युडायस प्रोफाईलमध्ये स्कूल प्रोफाईल सर्टिफाय यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.